हॅलो हे गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिस्कर यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा डेली रुटीनचाच व्लॉग आहे. तर हिचं थोडं थोडं पुढे येणं चालू आहे. ही इथे बसली आहे बघा, इथे आहे. ही खूप शातीर आहे. हिला ना खूप जास्त बोलतात ना, सर्व समजतं हिला. तर आज मी जसं की तुम्हाला माझे सेकंड व्हिडिओ असेल, ब्लॉग पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये सांगितलं की उद्याचा जो दिवस आहे तो लास्ट दिवस आहे आमच्या ट्रेनिंगचा. आम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ट्रेनिंग सर्टिफिकेट लर्निंग लिंक फाउंडेशन यांच्याकडून. तर ज्या कोणाला महिलांना बिझनेस करायचा आहे त्या महिलांना महिला बचत गटातून असं येतं फाउंडेशन. तर हे असे विनामूल्य म्हणजे एकही रुपया न देता असे फ्रीमध्ये ट्रेनिंग घेतात. म्हणजे आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन देतात ते लोक, जी आपल्याला पुढे जाऊन बिझनेससाठी खूप कामाला येणार आहे अशी इन्फॉर्मेशन ते लोक देतात. बाबू दे मला 2 मिनटं, थँक्यू. तिच्याकडनं असं लिटरली असं मागितलं ना तर खरंच देते ती. तशी खूप छानी आहे माझी बाई. तर मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं की आम्हाला जे आहे शिकवलेलं ते म्हणजे आर्थिक साक्षरता. पहिल्या दिवशी आम्हाला शिकवलं आर्थिक साक्षरता. त्याच्यानंतर आम्हाला शिकवलं आधुनिक साक्षरता. इंटरनेट म्हणजे काय, तर इंटरनेटचा वापर आपण कशाप्रकारे बिझनेसमध्ये करू शकतो आणि कशाप्रकारे मार्केटिंग करू शकतो. त्याच्यानंतर आज आम्हाला शिकवलं EDP. आता हे तर मी फर्स्ट टाईम ऐकलेलं होतं, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. हे आम्हाला आज शिकवलं. त्याच्यामध्ये आम्हाला ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या. ते म्हणजे आम्हाला एक कार्ड पेपर दिलेलं. त्या पेपरवरती तुमचा बिझनेसचा नेम, मग तुम्ही कोणताही एक बिझनेस घ्या, त्या बिझनेसचं नेम, त्याचबरोबर त्या बिझनेसची ताकद काय आहे, त्या बिझनेसची कमजोरी काय आहे, त्या बिझनेसचा बोलतात ना ताकद, कमजोरी, संधी, त्या बिझनेसला कोणती संधी मिळू शकते किंवा तुम्ही मिळवून देऊ शकता. आणि त्याचबरोबर त्या बिझनेसला धोका काय आहे, कोणापासून धोका आहे किंवा कसला धोका आहे हे. तर आम्ही जे आहे ते साड्यांचं केलं होतं. तर ते आता मी आणलं नाही, एकीने घेऊन गेली. तर ते सर्व जे होतं ते आमची चौघांचं ग्रुप होतं, ते चौघांनी मिळून आम्ही केलेलं. पण मी स्पीच म्हणजे बोलायला गेले तर ते सर्वांना खूप जास्त आवडलं. म्हणजे माझं वक्तृत्व मला खूप प्राऊड फील देतं, कारण की मी ब्लॉगिंग करते, त्याच्याबरोबर मला सुधारणा येतात स्वतःमध्ये की कसं बोलायचं, काय बोलायचं, समोरच्याला कसं काय हँडल करायचं वगैरे. तर जर तुम्हाला देखील असं काही असेल किंवा नसेल तर तुम्ही महिला बचत गटामध्ये असाल तर तिथे अशा खूप साऱ्या योजना येतात. महिलांना उद्योगामध्ये खूप हेल्पिंग ठरणाऱ्या अशा गव्हर्मेंट थ्रू खूप साऱ्या योजना आहेत. तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. तर ह्या योजनेमधून मी तुम्हाला दाखवलं, मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये एक कॅम्प लागणार. त्याच्यामध्ये मला आधार कार्ड, पॅन कार्ड असे काहीसे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन मला जे आहे ते तिथून एक कार्ड भेटणार. मग ते दाखवल्यावरती मला बँकेमधून लोन पास होणार की मला एक बिझनेस करायचा आहे असं. तर तुम्ही आम्हाला लोन द्या. तर 10 ते 15 हजारापर्यंत लोन पास होणार पहिला. त्याच्यानंतर जर तुम्ही तो लोन व्यवस्थित फेड केला, एकही बाउन्स न करता, तर तुम्हाला 25 हजाराचा लोन पास होईल. आणि तो सुद्धा तुम्ही अगदी सोप्यारीत्या पार केलात तर 50 हजाराचा लोनसुद्धा येतो. तर ही माझ्या इथेच बसली आहे. तिचं काहीनू बाईनू चालूच असतं, त्यामुळे मी माझा कॅमेरा हलवते आहे, कारण की ही इथेच राहिली आहे. आणि तिला मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायला खूप आवडतं. तर तुम्ही तिच्या हातामध्ये बाबू हे दे 2 मिनटं. हे बघा, हे बघत असाल, ह्याच्यामध्ये थोडंफार बोलतात ना पाणी गेलं, त्याच्यामुळे ते हे झालं आहे. पण इथे तुम्हाला वरती जे राऊंड दिसतं आहे हे बघा, हे ते शृंगार असं माझं स्वतःचं शॉप आहे, स्वतःचा बिझनेस आहे. छोटासा ज्वेलरीचा बिझनेस करते मी. मिशोवरती ओपन केलं आहे मी, विदाऊट GST नंबर ओपन होतं त्याच्यामुळे. तर तुम्ही इच्छुक असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की विदाऊट GST नंबर कसं काय मिशोवरती तुम्ही सेलिंग करू शकता. हे तुम्हाला मी सांगेल एका व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता तर सध्या मी खूप बिझी असणार, त्याच्यामुळे पण मी व्हिडिओ नक्की बनवणार की मिशोवरती विदाऊट GST कसं काय सेलिंग करता येतं आणि मिशो खरंच फायदेमंद आहे की नाही आहे हे मी तुम्हाला माझा पर्सनल अनुभव देखील सांगेल. त्याच्यानंतर इथे बघा, मी इथे लिहिले प्रत्येक स्त्रीचा शृंगार पूर्ण करतो हा दागिना घालून. सोनं काय करता, सोनं तर चोर पळून घेऊन जाईल. इकडे या अँटी तानीशी ज्वेलरी घाला, वर्षानुवर्ष वापरा, काही होणार नाही.
सणाला उजळून टाकणारा दागिना म्हणजे शृंगार. ऑर्डर करा शृंगार.com वरती. त्याचबरोबर प्रतापनगर इथे मी ॲड्रेस दिला आहे. त्याच्यानंतर मी माझ्या क्वालिटीज वगैरे लिहिल्या. त्याच्यानंतर मला इथे हे बघा खाली जे लास्टला आहे ते कॅटलॉग आहे. त्या कॅटलॉगसुद्धा त्यांनी बनवून दाखवलं, म्हणजे शिकवत होते. मी ज्याप्रमाणे माझं सर्व तिथे सांगत होते, दाखवत होते, ती जी शिकवणारी मॅडम होती आम्हाला, ती खरंच खूप खुश झाली माझ्यावरती. बोलली तुम्हाला एवढं सर्व येतं. हो, मला बिझनेसचं सर्व येत नाही, मी पण इंटरेस्ट एवढा घेते कारण की मला खरंच स्वतःचं काहीतरी करण्यामध्ये मला खूप इच्छा आहे. मला आधीपासून असं वाटते की नोकरी किती वेळ करणार, आपण बिझनेस केला तर आपली मुलं देखील, एक मुलांचं देखील हे होऊन जातो की बोलतात ना, त्याचा मुलगा ते नाही होऊ शकत, बिझनेसमॅनचा मुलगा भले बिझनेसमॅन नाही होऊ शकत, पण बिझनेस हा स्वतःचा असल्यामुळे त्याच्याकडनं आपल्याला कधी लॉस होतो तो स्टार्टिंगला, आणि नंतरला प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट देतो तो म्हणजे बिझनेस असतो. शेवटपर्यंत काही साथ निभवतो म्हणजे आपलं स्वतःचा बिझनेस. हो, धंदा आपला स्वतःचा बिझनेस. तर म्हणून बिझनेस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्यासाठी काय आहे हे नक्की सांगा. हे बघा, हिचं काम चालू आहे. त्याचबरोबर उद्या जे आहे ते आमच्या घराचं ॲग्रीमेंट आहे. सो त्याचे सर्व व्लॉग, सर्व व्हिडिओज तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. तर उद्या काहीचं आहे ते तुम्हाला उद्या संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये किंवा परवा सकाळी 8 वाजता मी तो ब्लॉग टाकेल. आता जानेवारीपासून असं फिक्स केलं की सकाळचा एकच टायमिंग ठरवणार आपण ब्लॉग येण्याचा, आणि त्याच वेळेला ब्लॉग येणार आहे. आणि हो, तुमचा देखील खूप सारा प्रोत्साहन मला मिळतं, त्याच्यामुळे मी एवढं जास्त उत्साहित होते सर्व व्हिडिओ शूट करायला, एडिटिंग करायला आणि अपलोड करायला. बिलकुल कंटाळा येत नाही. तर आज होती आयुष्य शाळेमध्ये क्रिसमस पार्टी, तर त्यालासुद्धा सकाळ सकाळ तयार केलं होतं. पण काल रात्री माझ्यासोबत एक मोठा हे झालं, इन्सिडेंट झालं. ते म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की माझं थोडंसं हेल्थ इश्यूज चालले आहेत. मला महिनाभर झालं, मला असं थोडं खालती असं वाकलं ना, स्ट्रेच केले ना बॉडीला, की एकदम असं आपल्या ढोपराच्या ह्या पायाच्या ढोपराच्या मागे एकदम सणसणीत अशा मुंग्या जातात, किंवा एकदम बोलतात ना एकदम करंट लागल्यासारखं होतं. ते मध्ये मध्ये थोडंसं होतं, ते मी इग्नोर केलं 1-2 महिने. नंतरला ते वाढत चाललं, आणि आता 2-3 दिवस हल्ली म्हणजे एवढी त्याची बोलतात ना कन्सिस्टन्सी वाढली की पहिलं जे मला कधी मध्ये व्हायचं ना, ते मला डेली व्हायला लागलं. मला भीती वाटायला लागली की असं काय होतं करू. नंतर तरी पण मी इग्नोरच करते त्या गोष्टीला. नंतर जेव्हा एकदम झटका लागला आणि माझी बॉडी पूर्ण शेक झाली आणि डायरेक्ट मेंदूला कळलं, आणि माझ्या सर्व मोबाईल फेकून त्या पायाला पकडायला गेले, तेव्हा मला कळलं की नाही, काहीतरी सिरियस आहे. तेव्हा मी काल एका फ्रेंडसोबत बोलत होते, तेव्हा माझ्यासोबत हेच झालं की अचानक तिच्याशी बोलता बोलता मी मोबाईल माझा तिकडे खिडकीच्या तिकडे टाकून दिला, आणि मी खिडकीवरून डायरेक्ट खाली धडकन बसले की माझा पाय, आणि मी अक्षरशः रडत होते कारण की अशा कळा जात होत्या पायामधून की असं नाही, म्हणजे सहनच करू शकत नव्हती मी. तरी पण जर सहन केलं म्हटलं तर कुठलं पण दुःख आपण सहन करूच शकतो. म्हणून थोडंफार बोलतात ना, स्वतःला सांभाळून घेतलं थोड्या वेळाने. स्वतः म्हणजे मग आईने बाम लावला थोडा, आणि नंतरला मग बाबा वगैरे बोलले डॉक्टरकडे जाऊन त्यांनी गोळ्या दिल्या. बघू आता, ते म्हटलं ह्या गोळ्या वेस्ट कर, आणि बघूया आपण बरं वाटलं तर ठीक, नाही तर रिटर्न ये. तर आता गोळ्या खाते तेव्हापुरती मला बरं वाटतंय. सकाळपासून होतं, पण नंतरला मी जेव्हा पाण्यात थोडा वेळ गेली तर माझं परत ते चालू झालं होतं. सो खूप जास्त मला पेनफुल होतं हे जे झालं माझ्यासोबत, खरंच. पण काही नाही, आपण प्रत्येक संकटांना मात करून जाऊया. मग फिजिकल असू दे, मेंटल असू दे. हार्डवर्क इज सक्सेस. सर कष्टाला पर्याय नाही, आणि सक्सेसला कष्ट हे लागतंच. त्याच्यामुळे आपण हार्डवर्क म्हणजे करणारच, आणि सक्सेस हे होणारच, एवढं पक्कं आहे. तर आजच्यापुरती एवढंच. आणि आता आई गेल्या आहेत दुसरीकडे बाहेर थोडा, तर आत्ता मी जाते. माझे क्लासेस होते 2:30 ते 5-5:30 वाजले. आज घरी यायला मला 6 वाजले. तर आत्ता टायमिंगसुद्धा 7 वाजायला आले. तर मला दिवाबत्ती पण करायची आहे, चहा वगैरे. मग जेवण आला, मग पाणी येतं, त्याच्यामुळे शूट नाही होत आमचं. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आणि ह्या बडबडीचं सर्व काही ऐक. टेक केअर. बाय बाय करा बिलू.